म्हातारा नुसतं गडबड करायला कुठं जायचं आहे त्याला. गाडीवर बस महाराजाकडे जायचा तुमचा सुखी राय तर बुद्धी येऊ दे मला देवा. लग्न आहे का तिथं? लग्नाचं दाखवाय तर बापू तू चाल त्याचा हरवेपणा सर झाला मला नाही यायचा लग्नाला जायचा लग्नाला आले का बापू लग्नात? महाराजाची ख्याती लय लग्न व्हायचं म्हणजे आता आखरी घेत लग्न करते महाराज. बस राम राम महाराज तुमच्या चरणी आमचा नमस्कार स्वीकार करा पाया पडे ए बाई पाया पड बाई. का तुझी समस्या मला अंतर्ज्ञानाने समजली. आज महाराज तुमची ख्याती खूप मोठी आहे पाय महाराजाला सगळं काय अगोदरच कळते. ज्या बालकाचं लग्न होईन झालं तर लोक होऊ देईन झाले स्वैरिकीत काड्या करायची. माईचा स्वभाव खूप भोळा आहे. माय तेरवीचं खात जाईन 10व्या दिवसाला जात जाऊ नको तू. जमीन जमला खूप टेकून ठेवला बापू तू मात्र तू आणा तू हा बाजा जीव घेणार आहे. ते बाकीचं आंबेडकरांना लावू नका. लग्न का होते ते सांगा. लग्नाची चिंता करू नको बालका मी बघतो तुझा हात बघू. ही सरळ रेस बरोबर आहे पण ही बायपास न आलेली रेस तुला खबर आहे बरोबर आहे का? पाठ सांग तुम्हाला. हा बरोबर आहे महाराज तुमचं इतका ज्ञानी कुठून आलं तुमच्याकडे. तुझं लग्न 100% होतं त्याची गॅरंटी मी देतो पण तुला किपटावर एक यज्ञ करायला लागेल बालका. आणि त्याच्यासाठी काय लागते? त्याच्यासाठी तुला मुठभर शेळीच्या लेंड्या धामुकडे रांजरे गवताचं बी आणि 3 लिटर वाघिणीचं दूध लागेल बालका तुला. घायबर नको बालका एवढ्या सगळ्या गोष्टी केल्याशिवाय तुझं लग्न उभ्या आयुष्यात होऊ शकत नाही. ओम भट स्वाहा. जिथं किंवा मुंजा मेलं तरी चालते महाराज. ते वाघिणीचं दूध पुन्हा कुठं आणू का? उठ नाही मी येईन रे.